अजित पवार आणि मुख्यमंत्री फडणवीसांची बैठक शुक्रवारी हायकोर्टामध्ये दिलासा न मिळाल्यास अजित पवार फडणवीसांकडे कोकाटेंचा राजीनामा सुपूर्द करणार, सूत्रांची माहिती। नाशिक कोर्टाने काढलेल्या अटक वॉरंटची प्रत नाशिक पोलिसांना प्राप्त। नाशिक पोलिसांचं पथक आज मुंबईला येण्याची शक्यता, तर उद्या कोकाटेंच्या याचिकेवर कोर्टामध्ये सुनावणी। माणिकराव कोकाटेंची खाती काढण्याची मुख्यमंत्र्यांची शिफारस राज्यपालांकडून मान्य। कोकाटेंजवळची खाती आता अजित पवारांकडे। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता। धनंजय मुंडेंकडून मंत्रिपदासाठी लॉबिंगची चर्चा। मुंडेंकडून दिल्लीमध्ये अमित शहांची भेट, तर भेट पूर्वनियोजित होती। परळी मतदारसंघाबाबत शहांसोबत चर्चा। धनंजय मुंडेंकडून ट्विट करत स्पष्टीकरण। दादा फडणवीस बैठकीनंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पुन्हा बैठक। मलिकांशिवाय समन्वय समिती स्थापन करता येईल का, याबाबत चाचपणी। तुम्ही निवडणुकीमध्ये फक्त कमळाची काळजी करा, 5 वर्ष आम्ही तुमची काळजी करू। अंबरनाथमधल्या सभेमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार भेटीमध्ये महायुती संदर्भातही चर्चा। अजित पवारांकडून नवाब मलिकांचा मुद्दा उपस्थित। महायुती म्हणून निवडणूक लढली पाहिजे, अजित पवारांचं बैठकीमध्ये मत, सूत्रांची माहिती। भाजपा आणि शिवसेना बैठकीचं अद्याप निमंत्रण नाही। भाजपची माझ्यावर नाराजी वाढते की कमी होते ते बघूया। पक्षानं आदेश दिला तरच बैठकीला जाणार, रवींद्र धंगेकरांची माहिती। पवारांच्या राष्ट्रवादीमधील राहुल कलाटेंचा भाजप प्रवेश निश्चित। रवींद्र चव्हाण, मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीमध्ये आज मुंबईत पक्षप्रवेश होणार। मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करण्याचे मुंबई सत्र न्यायालयाचे आदेश। म्हाडाच्या आरक्षित भूखंडांवर सभागृह आणि व्यावसायिक संकुल बांधल्यानं कारवाई। प्रज्ञा सातवांसह विधान परिषदेच्या आणखीन एका आमदाराच्या भाजप पक्षप्रवेशाची चर्चा। विधानसभेचं विधान परिषदेमधील संभाव्य विरोधी पक्षनेतेपद धोक्यात येण्याची शक्यता। प्रज्ञा सातवांशी प्रदेशाध्यक्षांचा संपर्क। सातव निष्ठावंत काँग्रेसी, त्या भाजपमध्ये जाणार नाहीत। माझ्या नावाच्याही अफवा पसरवल्या जातात, नाना पटोलेंची प्रतिक्रिया।